मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी आज या ठिकाणी मतदान होत आहे आणि मतदानाला सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। जिल्हा परिषदेसाठी आणि 9 पंचायत समितीसाठी या ठिकाणी मतदान जे आहे ते सुरू झालेलं पाहायला मिळत आहे। रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी 56 गटांसाठी 151 उमेदवार जे आहेत ते रिंगणात असलेले पाहायला मिळत आहेत। तर 9 पंचायत समितीच्या 112 गणांसाठी 321 उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत। 1693 मतदान केंद्रांवरती या ठिकाणी मतदान होत आहे आणि 4286 मतदान केंद्र मतदान यंत्र जी आहेत ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली पाहायला मिळत आहेत। जिल्ह्यात 11,73,899 मतदार आहेत। तर रत्नागिरी तालुक्यात सर्वात जास्त या ठिकाणी मतदार असल्याचं पाहायला मिळत आहे। पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जी आहे ती अधिक आहे आणि तुम्ही बघू शकता की आपण सध्या पाली या गावामध्ये आहोत आणि इथं या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। मतदानासाठी 5455 कर्मचारी जे आहेत ते तैनात करण्यात आलेले पाहायला मिळत आहेत। कर्मचारी आणि अधिकारी यांचा मोठा फौजफाटा आहे। त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा देखील या ठिकाणी सज्ज असलेली पाहायला मिळते आहे। पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, आमदार शेखर निकम आणि आमदार भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली पाहायला मिळते। तर सर्वाधिक जागांवरची लढत ही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी होताना पाहायला मिळते आहे। त्यामुळं जिल्हा परिषदेवरती सत्ता कोणाची याचा फैसला मात्र या ठिकाणी 9 तारखेला होणार आहे। मात्र या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी मतदानाला या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे। उत्स्फूर्तपणे या ठिकाणी लोक मतदानासाठी मतदान केंद्रावरती पोहोचताना पाहायला मिळत आहेत। मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।